उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय। पुण्यातील भाषणातून ठाकरेंनी ते औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं सिद्ध केल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। तर उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेशनमध्ये असून त्यांचं डोकं ठिकाणावर नसल्याची ही टीका फडणवीसांनी केली आहे। पुण्यातील ठाकरे गटाचे शिवसंकल्प मेळाव्याला अली संकल्प मेळावा असं नाव द्या, ते सोयीचं ठरेल असा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केलाय। पुण्यामध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडलाय, यावर राणेंनी टीकास्त्र सोडलंय आणि या अली मेळाव्याची हिंदूंनी दखल घ्यावी असंही राणे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे हे औरंगजेबासारखे वागत असल्याचं टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। तर पुण्यातील सभेमध्ये ठाकरे यांनी केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाचे स्वरूप स्वीकारलं असल्याचंही बावनकुळे म्हणाले। बातमी वर्ध्यातून। वर्ध्यातील भाजपाचे जिल्हा अधिवेशन वादळी ठरलेलं आहे। तर लोकसभा उमेदवाराच्या पराभवावरून आमदारांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांनी कान उघाडणी केली आहे। त्याचप्रमाणे आपापसातले वाद मिटवण्याचं आवाहन देखील बावनकुळे यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हल्ला प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळेंसह चौघांचा जामीन अर्ज हा अकोला न्यायालयाने मंजूर केलेला आहे। एकूण 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। यापैकी 12 जणांना पोलिसांनी अटक केली होती आणि आता 12ही मनसैनिकांचा जामीन मंजूर झालाय। तर पोलीस उर्वरित मनसैनिकांचा शोध घेत आहेत। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी रोहित पवार आणि बाळासाहेब थोरातांचा उल्लेख महाभाग असा केलाय। तलाठी भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप थोरात आणि रोहित पवारांनी केला होता, त्याला विखेंनी प्रत्युत्तर दिलंय। अहमदनगरच्या नवनिर्वाचित तलाठ्यांना विखेंच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलंय, यावेळी ते बोलत होते। नगरमधील कर्जतच्या कार्यक्रमात खासदार निलेश लंकेंनी नाव न घेता राम शिंदेंना टोला लगावलाय। तर सगळ्यांचा नाद करा, पवारांचा नाद करू नका, अन्यथा राजकीय नुकसान करून घ्याल। कर्जत जामखेड कोणाच्या डोक्यात असेल तर त्यांनाही सांगतो असं म्हणत लंकेंनी राम शिंदेंना टोला लगावलाय। संगमनेरमध्ये काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांनी सुजय विखेंवर भाषणातून जोरदार निशाणा साधलाय। पहिल्या शर्यतीमध्ये तुमची दमछाक झाली आहे तर दुसरी शर्यत कशाला पाहिजे असं म्हणत घोगरे यांनी विखेंचा समाचार घेतलाय। विखे यांनी विधानसभा लढवणार असल्याचं वक्तव्य केलं होतं आणि त्यावर घोगरे यांनी निशाणा साधलाय। नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेमध्ये इंग्रजीमध्ये भाषण केलंय। निवडणुकीत दरम्यान खेड्यातील माणसाला इंग्रजी काय येणार या स्वरूपाचा प्रचार केला होता आणि त्याला वाजेंनी चपखल उत्तर दिलेलं आहे। संसदेत पहिलंच भाषण अस्खलित इंग्रजीतून करत त्यांनी नाशिकमधल्या आरोग्य व्यवस्थेबाबत सरकारला जाब विचारला। काळ्या यादीमध्ये टाकून त्याच्या सर्व प्रकारची चौकशी करण्याची गरज असल्याची टीका मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर रावसाहेब दानवे यांनी केली आहे। एकनाथ शिंदे यांना पुढे करून सरकारची लूट करायचा हा त्याचा प्लॅन सुरू आहे। मतदारसंघातील जमिनी तो बळकावत असल्याचंही रावसाहेब दानवे म्हणाले। या ठिकाणी सर्व पक्ष तेरणा नदीपात्रामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंदोलनाची दखल घेतली आहे। कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी दिली आहे। त्यामुळे आता कोळी बांधवांचं बैठकीकडे लक्ष लागलंय। बातमी चंद्रपूरमधून। चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेना जिल्हा प्रमुखांच्या घरून कारतुसांचा मोठा साठा सापडलेला आहे। तर युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 40 कारतुस, 1 मॅगझिन, 1 तलवार आणि 1 वाघनख सापडला। वेषांतराच्या मुद्द्यावरून आरोप खरे असेल तर राजकारण सोडेन, अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असं थेट आव्हान अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना दिलं होतं। यावर सुळेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। संसदेमध्ये एका ॲपबद्दल प्रश्न विचारला होता, तो व्यक्तिगत प्रश्न नव्हता आणि कुणाचं नावही घेतलेलं नव्हतं असं स्पष्टीकरण सुळेंनी दिलंय। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रॅली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरू आहे। वसमत शहरामध्ये जेसीबी मधून फुलांची उधळण करत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांनी शहरामध्ये सभा घेऊन रॅली संदर्भात मार्गदर्शनही केलं। बातमी वर्ध्यातून। वर्ध्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनला बावनकुळे यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। यावेळी बावनकुळेंनी स्वतः गाडीत बसून सवारी केली आहे। तर लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद असल्याची प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली। डोंबिवलीत
ठाकरे गटाने बॅनरबाजी करत सरकारची खिल्ली उडवली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेवर टीका करण्यात आली आहे। माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा, माझा लाडका कचऱ्याचा ढीग असे उपहासात्मक मजकूर छापण्यात आले। तर सध्या बॅनरची शहरामध्ये चर्चा सुरू आहे। धुळे जिल्ह्यात महसूल पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय। या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे। तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ते दहिगाव गावंडे या मार्गावर रेल्वे गेट बंद राहणार आहे। तर चिखलीमध्ये रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी हा रेल्वे गेट बंद राहणार आहे। 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट वाहतुकीसाठी बंद राहील। खडकवासला धरणातून 21,142 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे। तर हवामान खात्याने 5 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केलाय, त्यामुळे मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। वाशिमच्या अडाण प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। सततच्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी अडाण नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सध्या प्रकल्प 68.19% इतका भरलाय। भंडारदरा निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे भंडारदरा धरण हे तांत्रिकदृष्ट्या भरलंय। सध्या धरणातून 7,420 क्युसेकने प्रवरा नदीमध्ये विसर्ग केला जातोय। धरणामधून पाणी सोडल्यामुळे रंधा धबधब्यात रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे। मनमाडमध्ये भर पावसाळ्यात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मनमाड धरणाला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदरडी धरणामध्ये कमी पाणी साठा शिल्लक उरलाय। तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ऐन पावसाळ्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यामध्ये यंदा 38,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे। गेल्या वर्षी एक विमा काढल्यानंतरही विम्याचा परतावा न मिळाल्याने शेतकरी नाराज झाले, त्यामुळे यंदा हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेलाच नाही। यवतमाळ जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय। शेतीची कामं खोळंबली आहेत, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळत आहे। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तुरीचे रोप सडण्याचा धोका निर्माण झालाय। शेतातलं पाणी बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत शेतकऱ्यांना करावी लागते। पंढरपूर तालुक्यातील काही ठिकाणी जुलै महिन्यात टोमॅटो लागवड केली आहे, मात्र फळ धारणेच्या काळामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। जुलै महिन्यात लागवड झालेल्या टोमॅटोला चांगले उत्पादन येऊन भावही चांगला मिळण्याची हमी मिळते।